श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्त्रियांच्या या सवयीमुळे घरामध्ये दारिद्र्यता येते. जीवन बदलणारा उपदेश स्वामी महाराज सांगतात. घरामध्ये लक्ष्मी यायची असेल तर स्त्रीचे मन शांत आणि पवित्र असायला हवा. कारण स्त्रीचं मन जर चंचल विचारात असेल तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नाही. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल, सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की जसे वाणी तसं फळ. जर स्त्री सतत म्हणत असेल की पैसा नाही, नशीब खराब आहे, तर काहीच होणार नाही. तर त्या शब्दांमुळे दारिद्र्यतेच्या ऊर्जा अजून वाढत जातात. स्वामी समर्थांचा हा उपाय म्हणजे सकाळी दररोज म्हणावे की स्वामी कृपेने माझ्या घरामध्ये सुख समृद्धी भरपूर आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये हळूहळू सुख समृद्धी येईल. घराची अस्वच्छता म्हणजे लक्ष्मीचा अपमान. स्वामी समर्थांच्या मते जिथे स्वच्छता नाही तिथे देव देखील वास करत नाही. त्यामुळे लक्ष्मीचं काय, कोणताच देव तुमची कधीच मदत करणार नाही. विशेषतः स्वयंपाकघर, चूल पाण्याची जागा अस्वच्छ असेल तर घरात कधीच पैसा टिकत नाही. यावर उपाय म्हणजे संध्याकाळी दिवा लावणे. आधी चूल स्वच्छ करा. सांडलेले पाणी ठेवू नका, पुसून घ्या. घरामध्ये पडलेले अस्ताव्यस्त सामान त्वरित उचलून ठेवा. घर स्वच्छ, नीटनेटके आणि मोकळे सुटसुटीत ठेवा. पैशाचा अपमान. स्वामी समर्थ सांगतात की पैशाचा अपमान कधीच करू नका. पैसा हा साधन आहे, पण त्याचा अपमान केला की तो निघून जातो. पैसा जमिनीवर फेकून देणे, नाण्याला किंमत न देणे, तो लहान मुलांना खेळण्यासाठी देणे. तर त्यासाठी उपाय काय करावा? देवघरात पैसे घेऊन नमस्कार करा. पर्समध्ये पैसे ठेवून त्याला नमस्कार करा. पैशाला सतत म्हणा की मी तुझ्यामुळे आज खूप सुखी आहे. संध्याकाळी झाडू मारणे. श्री स्वामी समर्थांच्या मते सूर्यास्तानंतर झाडू मारणे म्हणजे घरातील लक्ष्मी बाहेर हाकलणे होय. झाडू फक्त सकाळी किंवा सूर्यास्तापूर्वी म्हणजे 5:30च्या आतमध्येच झाडू मारला गेला पाहिजे. 5:30च्या आतमध्ये झाडू मारल्यामुळे लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते. तिला आपले घर स्वच्छ, प्रसन्न आणि आनंद दिसले की ती सुद्धा प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते. नवऱ्याचा अपमान. ज्या घरात प्रगती करायची असेल तर नवऱ्याचे अपमान करणे थांबवलं पाहिजे. नवऱ्याचा आदर करा, त्याची सेवा करा, त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खाऊ घाला. ज्या घरात कर्त्याचा मान नाही तिथे उन्नती नाही. स्त्री जर सतत नवऱ्याला कमी लेखत असेल, त्याची कमाई, संधी, त्याची प्रगती त्यामुळे अडते. आणि नवऱ्याला शब्दांनी आधार द्या, लोकांसमोर मान द्या. देवधर्माबद्दल नकारात्मकता. स्वामी समर्थांच्या मते असा उपदेश आहे की देवावर शंका घेतली तर देव कृपा करत नाही, ती कृपा थांबते. देवाचं नाव हलक्यात घेऊ नका. यासाठी उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची 11 माळी जप दररोज करा. पैशाची उधळपट्टी करू नका. लक्ष्मी का रुसते? स्वामी समर्थ सांगतात की गरजा आणि हव्यास यामधला फरक कळला पाहिजे. गरज नसताना खर्च केल्यास पैसा येतो पण साठत नाही. थोडीशी बचत करा. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. इतरांची तुलना करणे. इतरांची तुलना कधीही करू नका. दारिद्र्याचे बीज त्याच्याकडे किती आहे, माझ्याकडे काय आहे, असं जर आपण सतत विचार करत बसलो तर तुम्ही नेहमीच असमाधानी राहाल आणि जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल सुद्धा तुम्ही कधीच सुख घेऊ शकणार नाही. जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. स्वामी महाराजांवर सदैव विश्वास ठेवा. बघा, सोन्याचे दिवस येतील. घरातील भांडणं यामुळे लक्ष्मी पळून निघून जाते. स्वामी समर्थ सांगतात जिथे शांतता नाही, सतत चिडचिड आहे, यासाठी संयम बाळगा. चिडचिड असल्यावर लक्ष्मी कशी स्थिर होणार? घरातील वातावरण आनंदमयी ठेवा. स्त्री स्वतः दुःखी असते. ज्यावेळेस स्त्री स्वतः दुःखी असते तेव्हा ते घर समृद्ध होत नाही. स्त्री जर आनंदी असेल तर ते घर समृद्ध होते. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा. सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार मनात येत नसतील तर स्वामी महाराजांचा जप करा. हळूहळू तुमच्यामध्ये बदल घडून येईल. तुमच्या सवयी बदलतील, विचार बदलतील. लक्ष्मी आपोआप तुमच्या घरामध्ये स्थिर होईल. पैसा घरातून निघून जातो. महिलांनी रात्री झोपण्याआधी काही कळत न कळत चुका करत असतात, पण यामुळे चांगले आशीर्वाद थांबतात.
पैसा टिकत नाही. यामागे कारण म्हणजे विशेष म्हणजे या चुका बहुतांश महिलांकडूनच रोज घडतात, पण कोणी सांगत नाही. प्रत्येक गृहिणी, प्रत्येक मुलीने, प्रत्येक आईने शेवटपर्यंत हे ऐकणे अत्यंत गरजेचे आहे. घराची ऊर्जा रात्री झोपण्यापूर्वी सर्वात जास्त संवेदनशील असते. त्यावेळी केलेली चूक थेट लक्ष्मीच्या प्रवेशावर परिणाम करत असते. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत 5 गोष्टी ज्या महिलांनी रात्री झोपण्याआधी कधीही करू नयेत. बघा, याच चुकांमुळे घरामध्ये विनाकारण खर्च वाढतो. नको त्या गोष्टीवर पैसे खर्च करावे लागतात. घरामध्ये आजारपण येते. स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवून तसेच झोपणे. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचे स्थान आहे. अन्नपूर्णा प्रसन्न असेल तरच घरामध्ये धन, धान्य, संपत्ती भरपूर प्रमाणात येते. पण अनेक महिलांचा दिवस थकवणारा असल्यामुळे रात्री स्वयंपाकघर अस्वच्छ सोडूनच राहिलेले अन्न, उरलेले अन्न गॅसवर ठेवलेले राहते. कट्ट्यावर अशीच अस्ताव्यस्त पडलेली भांडी राहतात. खरकटे पडलेले राहते. किचन अस्वच्छ राहते आणि अशा अवस्थेत झोप घेतली जाते. पण ही सवय घरातील स्वयंपाकघरात साठलेली नकारात्मक ऊर्जा ही थेट पैशांवर परिणाम करते. ते हळूहळू घरामध्ये पैसा टिकू देत नाही. लक्ष्मी त्या घरात रात्रभर सुद्धा थांबत नाही आणि सकाळी उठल्यावर कारण नसताना आपल्याला खर्च वाढलेले दिसतात. दुसरी चूक म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी केस मोकळे ठेवणे. अनेक महिलांना मोकळे केस ठेवून झोपण्याची सवय असते. पण केस म्हणजे स्त्रीची ऊर्जा आणि रात्री मोकळे केस ठेवल्यास नकारात्मक शक्ती लवकर आकर्षित होतात. याचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. आपल्या मनामध्ये वाईट विचार घुसतात. केस मोकळे ठेवल्यास नकारात्मक शक्ती लवकर आकर्षित होतात, ज्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक अशांतीवर होतो, आर्थिक निर्णयांवर होतो आणि यामुळे पैसा येऊनही तो चुकीच्या ठिकाणी खर्च होतो, तो अडकतो. जुने जाणकार सांगतात की रात्री झोपताना केस वेणीमध्ये बांधले गेले तर स्त्रीची ऊर्जा सुरक्षित राहते आणि घरातील लक्ष्मी देखील स्थिर राहते. तिसरी चूक म्हणजे झोपण्याआधी रडणे, तक्रार करणे किंवा नकारात्मक बोलणे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे बोलता ते थेट तुमच्या अवचेतन मनात असते. त्यामुळे तेच काही पुढील दिवसांचे वास्तव बनते. त्यामुळे झोपण्याआधी सतत पैशाची चिंता, कर्जाची भीती, नवऱ्याबद्दल तक्रार आणि आयुष्याबद्दल नाराजी हे सर्व काही व्यक्त केल्यास घरामध्ये नकारात्मक कंपने तयार होतात आणि लक्ष्मी अशा वातावरणात राहूच शकत नाही. लक्ष्मीला नेहमी आनंदी, समाधान आणि सकारात्मक स्त्रीची ऊर्जा फार प्रिय असते. चौथी चूक म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा अस्ताव्यस्त ठेवणे. घराचा मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचं प्रवेशद्वार आणि अनेक घरामध्ये रात्री दरवाजाजवळ चप्पल, कचरा, पाण्याच्या बाटल्या किंवा निरुपयोगी वस्तू पडलेल्या दिसतात. पण अशा स्थितीत लक्ष्मी घरात येत नाही आणि आलेली लक्ष्मी परत फिरते. रात्री झोपण्याआधी मुख्य दरवाजा स्वच्छ असेल तर घरात पैसा टिकतो आणि सकाळ सकारात्मक सुरू होते. रात्री झोपण्याआधी पर्स किंवा पैशांची जागा स्वच्छ असावी. नोटा व नाणी सांडलेले नसावेत. पैसा पैशाच्या ठिकाणी व्यवस्थित असावेत. म्हणजेच पैसा नेहमी खिशात, पाकिटात, कपाटात आणि तिजोरीमध्ये, महिलांच्या पर्समध्ये व्यवस्थित ठेवलेले असावेत. अशा स्थितीत पैशाची ऊर्जा मजबूत होते. पैसे जर इकडे तिकडे पडलेले असतील किंवा लहान मुलं खेळत असतील खिडकीमध्ये, फ्रीजवर, भांड्यांच्या रॅकवर, अशा पैशांच्या बाबतीत जर चुका होत असतात तर या चुका केल्यामुळे अनेक घरांमध्ये पैसा येतो पण टिकतच नाही. मेहनत होते पण तिचे फळच मिळत नाही आणि स्त्री असूनही घरात मानसन्मान कमी होत जातो. लक्ष्मी हळूहळू दूर होते. त्याचा पहिला परिणाम पैशावर दिसून येतो. शास्त्र सांगते की देवघर शांत आणि स्वच्छ असेल तर रात्री झोपताना घरात संरक्षण राहते आणि लक्ष्मी घर सोडत नाही. 7वी चूक म्हणजे रात्री झोपण्याआधी उशाखाली मोबाईल ठेवून झोपले तर आजकाल जवळजवळ प्रत्येक स्त्री मोबाईल हातात घेऊनच झोपते.
मोबाईलमधून निघणारी ऊर्जा मन अस्वस्थ करते, मानसिक कमजोरी वाढवते. यामुळे नकळत नकारात्मक विचार वाढवते, ज्याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर होत असतो. जे निर्णय घेतले जातात त्यामुळे मन अशांत राहते. स्त्री आर्थिकरित्या कमजोर होऊ शकते. झोपण्याआधी घरात झाडू उलटा किंवा उभा ठेवणे, झाडू उघड्यावर ठेवणे. अनेक घरामध्ये रात्री झोपण्याआधी झाडू कुठेही पडलेला असतो. कधी कधी तो उलटा असतो, कधी दाराजवळ असतो. तर अशी सवय घराची पैशाची कमजोरी वाढवते. लक्ष्मी नाराज होते. सर्वात मोठी चूक म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वतःची किंमत जो कुठल्याही पुस्तकात लिहिलेली नसते, की मी काहीच करू शकत नाही, पैसा माझ्या नशिबातच नाही, माझ्यासाठी पैसा नाही, अशा विचारांसह झोपतात. त्यांच्या मनात निगेटिव्हिटी विचारांमुळे त्यांच्या जीवनातही त्यांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतो. म्हणून पॉझिटिव्ह राहा. रात्री झोपण्याआधी पलंगावर बसून डोळे बंद करा. आनंदी मनाने शांत विचार करा. मनात एकच भावना ठेवा की मी या घरची लक्ष्मी आहे. माझ्या हातून जाणारा प्रत्येक पैसा पुन्हा वाढून माझ्याकडे येत असतो. आणि शांतपणे 3 वेळा म्हणा. हा छोटासा उपाय तुम्ही जर रोज केला तर काही दिवसातच खर्च कमी झालेला दिसेल आणि घरामध्ये शांतता देखील वाढेल. आपण अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी बहुतांश महिलांना कायम घरामध्ये श्रेष्ठ बनवते. आता या अंतिम भागात मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे ज्या फार कमी महिलांना माहीत असते. पण ज्या महिलांनी या गोष्टी रात्री झोपण्यापूर्वी पाळलेल्या आहेत त्यांच्या घरामध्ये पैसा स्थिर होतो हे मात्र नक्की. सुख वाढते. आयुष्यामध्ये न कळत स्थिरता येते. घरात लक्ष्मी कायमची बांधून राहते. रात्री झोपण्याआधी स्वयंपाकघर किंवा देवघरातून थोडेसे तांदूळ उजव्या हातात धरा. मनात कोणतीही मागणी न करता फक्त जे काही मिळाले आहे ते पुरेसे आहे आणि मग ते तांदूळ घरातच, देवघरात किंवा स्वयंपाकघरातच ठेवा. हा उपाय फार साधा वाटतो, पण यामध्ये कृतज्ञतेची ऊर्जा असते. ज्या घरात स्त्री कृतज्ञ असते त्या घरात लक्ष्मी कायम राहते. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोके ठेवावे. शास्त्रानुसार महिलांनी शक्यतो दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके ठेवून झोपावे, कारण या दिशेने झोपल्यास मन शांत राहते, आपले निर्णय स्पष्ट होतात आणि आर्थिक व्यवहारांमध्ये चुका कमी होतात. उत्तर दिशेला डोके ठेवून झोपणे टाळावे, कारण यामुळे मानसिक अस्थिरता वाढते, घरामध्ये पैसा टिकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे बहुतेक महिलांना दुर्लक्षित वाटते की रात्री झोपताना पलंगावर गादीखाली जुनी बिलं, कर्जाची कागदपत्रे किंवा न वापरातली कागदपत्रे ठेवू नयेत. कागद म्हणजे अडकलेली ऊर्जा, पैशाच्या ऊर्जेशी अडथळा जोडलेली असते. फारच सूक्ष्म आणि प्रभावी गोष्ट आहे ही. रात्री झोपण्यापूर्वी केलेली सवय पुढील 21 दिवस हा प्रयोग करून बघा. तुमचे मन शांत असेल, घर समृद्ध होते आणि समाधानी असेल तर पैसाही टिकतो. जर घर सकारात्मक विचारांनी भरलेले असेल तर लक्ष्मी घर सोडत नाही आणि सांगितलेल्या सवयी पाळल्या तर काही दिवसातच तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल. खर्च कमी होईल, घरामध्ये शांतता वाढेल आणि पैशाबद्दलची चिंता हळूहळू कमी होईल. हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीला शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कोणाच्या घरामध्ये लक्ष्मी थांबेल. तुम्हाला जर अशाच माहितीसाठी, खास उपायांसाठी व्हिडिओज पाहिजे असतील तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. अशाच धार्मिक सवयींमुळे आध्यात्मिकतेची सवय लागते, घरामध्ये बरकत राहते. लक्ष्मी स्थिर करणारे उपाय जाणून घेऊ. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. लक्ष्मी प्राप्तीसाठी तोडगे. नखे दर मंगळवारीच काढावीत. गायत्री मंत्र रात्री स्नान करून 12:30 ते 1च्या दरम्यान 3 महिने 108 वेळा म्हणावा. जीवनामध्ये एवढे बदल होतील की तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही. जन्मवारी शक्यतो आळणी उपवास करावा. ओमचा जप जमेल तर 1 वर्ष नक्की करावा. तसेच दर बुधवारी मौन राहावे आणि पांढरे वस्त्र परिधान करावे. हे वर्षभर कटाक्षाने पाळल्यास घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते. हनुमानाच्या फोटोला केवड्याच्या अत्तर 1 थेंब रोज लावा किंवा शनिवारी तरी लावा. तसेच कामासाठी बाहेर जाताना स्वतःच्या हातासही
एक थेंब अत्तर जरूर लावा. मिळालेली रक्कम म्हणजे पगार लगेच खर्च करू नका. ती घरामध्ये एक रात्र तरी तशीच राहू द्या आणि तशीच घरामध्ये ठेवा. 10 रुपयाचे कोऱ्या नोटेला घड्या घालून तिला पिरामिडचा आकार द्यावा. पैशाच्या पाकिटात, गल्ल्यात किंवा तिजोरीत ती ठेवावी. शक्यतो 1 वर्षभर ही नोट खर्च करू नका. हा उपाय जरूर करून पाहण्यासारखा आहे. पैशाचा ओघ तुमच्याकडे सतत वाहत राहील. एक मोठे मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिण दिशेला भिंतीवर चिटकवून ठेवा. रोज सायंकाळी उदबत्ती ओवाळा. हा उपाय ज्यांचे येणे अडकून पडले आहे त्यांनी जरूर करून पाहण्यासारखा आहे. 1 ते 2 महिन्यात येणे असलेली रक्कम घरी स्वतः चालून येईल. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवा. यामुळे काय होतं की मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये, कारण पैशाकडेच खेचला जातो. हे शाश्वत सत्य आहे. गुरुवारी जर धनलाभ झाला तर त्यापैकी 15 रुपये, 30 रुपये, 45 रुपये किंवा 60 रुपये एखाद्या पांढऱ्या लिफाफ्यात घालून देवघरात ठेवा. अधिक द्रव्य खेचून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य यामध्ये आहे. तसेच गुरुपुष्यामृत योगावर सराफाकडून चांदीचे निरंजन दिवे लागण्यापूर्वी घ्या. त्यामध्ये रोज 1 याप्रमाणे वाढवत 12 फुलवाती आणि 12व्या दिवसापासून 1 उतरवत, म्हणजेच 1 ते 12 पुन्हा 12 ते 1 असा उतरता क्रम. याने या महिन्यातच तुम्हाला खूप मोठी रक्कम प्राप्त होते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.